विहिरीवरती पोहायला जाणं, ओढ्यावरती बंधाऱ्यावरती पोहायला जाणं पोहणं हा माझा आवडता छंद होता। विट्टी दांडू असेल, भोवरा असेल, त्यानंतर त्या काचेच्या गारगोट्या असतात त्या गोट्याचा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने मी खेळलो। फलटणमध्ये माझे घरातले काय कामानिमित्त आले तर एखादा सिनेमा पाहायला जायचा। त्यामुळे शोले वगैरे मी पूर्वी फार आवडीनं पाहायचो। जो शब्द दादा देतात तो पूर्ण करतात, हाच वाद आहे दादांचा। मी या फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या गावी माझा जन्म झाला। धुमाळवाडी हे गाव फार निसर्गरम्य गाव आहे माझं, आणि त्या गावाची रचना अतिशय फार चांगली आहे। दरीमध्ये व्हॅलीमध्ये गाव आहे ते, महाराष्ट्रामध्ये फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। त्या गावात माझा जन्म झाला। लहानपणाचं शिक्षण पहिलीपासून ते 3री-4थीपर्यंत धुमाळवाडीमध्येच झालं। नंतर मी वडूजमध्ये होतो, वडूजवरून परत फलटणमध्ये पण शिक्षण घेतलं। लहानपणापासून जे माझे मित्र आहेत ते आजही माझ्याबरोबर आहेत, आणि जसं आम्ही लहानपणी हिंडत फिरत होतो, डोंगरदऱ्यामध्ये फिरत होतो, त्याच पद्धतीनं आजही आम्ही एकत्र बसतो, उठतो, फिरायला पण एकत्र जातो। मराठी विषय मला आवडता विषय आहे माझा, आणि शेतीविषय तसा माझ्या लहानपणापासून आवडीचाच विषय आहे। मित्रांबरोबर मी धुमाळवाडीतच असल्यामुळे विहिरीवरती पोहायला जाणं, ओढ्यावरती बंधाऱ्यावरती पोहायला जाणं पोहणं हा माझा आवडता छंद होता। विट्टी दांडू असेल, भोवरा असेल, गारगोट्या असतात त्या गोट्याचा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने मी खेळलो। सिनेमाची तशी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे सिनेमा हा तसा नव्हता, TV माझ्या घरी कधी नव्हता। पण सिनेमाला कधी फलटणमध्ये माझे घरातले काय कामानिमित्त आले तर एखादा सिनेमा पाहायला जायचा। त्यामध्ये शोले वगैरे मी पूर्वी फार प्रसिद्ध चित्रपट होता, तो आवडीनं पाहायचो। राजकीय सुरुवात तशी पार्श्वभूमी माझे वडील पूर्वी RSSमध्ये काम करत होते। 1973-74 पासून ते काम करायचे। ते आणीबाणीच्या काळामध्ये ते मिसाखाली अटक पण होते। नंतर मी फलटणला राहायला आलो। फलटणला आल्यानंतर माझ्या समोर माझे कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर आणि माझे मित्र शमशेरसिंह नाईक निंबाळकर, त्याच पद्धतीनं आत्ता जे माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माझ्या अगदी घराशेजारीच राहिला असल्यामुळं त्यांचा माझा म्हणजे बसणं लहानपणापासून बसणं होतंच, आणि मैत्रीचं रूपांतर कसं राजकारणात होत गेलं हे मलाही समजलं नाही। शिकवण एकच माझ्या वडिलांची होती की प्रामाणिक राहायचं, खोटं बोलायचं नाही, आणि समाजाची जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी करायची। माझ्या आईपेक्षा माझ्या वडिलांचा धाक मला जास्त होता, आणि माझी आई माझ्याबरोबर असते। माझे 2 बंधू आहेत, एक संतोष आहे आणि एक स्वप्नील आहे, तोही माझ्याबरोबर असतो। आणि माझी 2 मुलं एक चांगली उच्च शिक्षित आहेत, ते सुद्धा मला प्रत्येक कामामध्ये मदत करत असतात। आणि त्यावेळेस बोलता बोलता दादा मला म्हणले, दादा सचिन मतदारसंघासाठी काय कसं तुझं बघायचं? दादा म्हणलं मला काही नको, माझा मतदारसंघ, माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी सुविधा जसं बारामती तालुका तुम्ही बनवला आहे तसाच माझा फलटण तालुका तुम्ही करावा, एवढीच छोटीशी माझी इच्छा मी त्यांच्यापाशी व्यक्त केली, आणि त्यांनी मला तसा होकार दिला। दादांचा वादा जो शब्द दादा देतात तो पूर्ण करतात, हाच वाद आहे दादांचा। दादा ज्यावेळेस काम एखादं हातात घेतात कुठलंही, म्हणजे सामाजिक काम, उद्योजकामध्ये एखादी MIDC तयार करणं, एखाद्या रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, तर दादा त्यात प्रॅक्टिकली उतरतात। त्या प्रत्येक खोलापर्यंत माहिती दादा घेतात, आणि सकाळपासून त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती मला कायम भावते।
यांनी या महाराष्ट्रासाठी लाडक्या बहिणीसाठी दर महिना 1500 रुपयाची योजना अतिशय चांगली केलेली आहे आणि मी या तालुक्यामध्ये 1,30,000 महिलांना हा लाभ मिळवून दिलेला आहे. त्यामुळं त्या बहिणी निश्चितच माझ्या पाठीशी राहतील आणि या बहिणींना, प्रत्येक बहिणींना काहीतरी मिळालं पाहिजे, भावाकडून भेट मिळाली पाहिजे, यासाठी आपलं सरकार कायम कार्यरत असतं. तर त्या मतदारसंघातल्या आता अडचणी सोडवणं, ज्या मूलभूत गरजा आहेत शेतकऱ्यांच्या त्या सोडवणं, रोजगारांचे प्रश्न तरुणांच्याबद्दल जे असतील ते सोडवणं, वाडी वस्तीवरील रस्ते असतील त्याच्यावरती काम करणं. कारण गेल्या 15-20 वर्षांमध्ये जे नेतृत्व या तालुक्यात काम करत होतं, शेतकऱ्यांसाठी जे हक्काचं पाणी शेतकऱ्यांना लागतं त्या पाण्यावरती शेतकऱ्यांची शेतजमीन पिकली जाते. त्यासाठी नीरा देवधरचा जो बंदिस्त पाईपलाईनचा प्रोजेक्ट आहे तो आता पूर्णत्वास नेण्याचं काम ह्या पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून जेव्हा मी विजयी होऊन जाणार आहे तेव्हा ते पूर्ण करण्याची जबाबदारी ती माझी असणार आहे. त्याचबरोबर या तालुक्यातल्या आरोग्य व्यवस्था आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करून या तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबाला कमीत कमी पैशामध्ये त्याला आरोग्य व्यवस्था आपल्याला निर्माण करून द्यायची आहे. आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या रस्त्याच्या अडचणी असतील, पानंद रस्ते असतील, शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग हब आपल्या तालुक्यात माझी बनवायची इच्छा आहे. फलटण शहरामध्ये जन्म घेतलेला आहे आणि ही दक्षिण काशी म्हणून फलटण ओळखलं जातं. पूर्ण देशातून महानुभाव पंथांचे लोक आणि इतरही समाजाचे लोक ह्या मंदिराच्या श्रीकृष्ण मंदिराच्या चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी पूर्ण देशातून लोक आपल्या इथं येतात. तेव्हा ते मंदिर, ते ठिकाण जे आहे ते अतिशय सुंदर, स्वच्छ आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून टुरिझमसाठी ज्या काय योजना आपल्याला तयार करता येतील त्या पद्धतीनं आपण त्या फलटण शहरामध्ये त्या योजनेचं काम करणार आहे.